रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी डॉक्टरचा बळी घेतला। भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरातल्या सीरज हॉस्पिटल जवळची घटना। खड्ड्यांमुळे तोल गेला आणि ट्रकच्या टायर खाली चिरडून डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला। डॉक्टर नसीम अन्सारी हे रात्री ढाब्यावर जेवण करून त्यांच्या ॲक्टिवानं घरी जात होते। खड्ड्यामध्ये त्यांच्या बाईकचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले। त्याच वेळी तिथून जाणाऱ्या ट्रकच्या मागील टायर खाली आल्यानं ते चिरडले गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आता प्रचंड संतापही व्यक्त केला आहे। यहाँ पे कल हादसा ये हुआ है कि आरसीसी रोड और ब्लॉक के बीच में गैप बहुत बड़ा है और उसके वजह से ना यहाँ पे रात में एक चाचा डॉक्टर का एक्टिवा से यहाँ से जाते टाइम में स्लिप हुई एक्टिवा और वो चाचा गिर गए। गिरने की वजह से पीछे के टायर में बड़ी गाड़ी में वो पीछे के टायर में आ गए और उनकी डेथ हो गई। तो मैं महानगर पालिका से ये बोलना चाहता हूँ कि अब भिवंडी शहर के अंदर एकदम सही तरीके से ध्यान दे। दरम्यान ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोनिश गायकवाड यांनी। पाहूया। शहरातील वंजारपट्टी नाका या ठिकाणी असलेल्या सिराज हॉस्पिटलच्या बाहेरील रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास धाब्यावरून घरी परतत असताना एका डॉक्टराचा कंटेनर खाली येऊन असा अपघाती या ठिकाणी मृत्यू झाला आहे। शहरातील अंतर्गत रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे आज पुन्हा एकदा या डॉक्टरचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे। भिवंडी शहरात अनेक मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या ठिकाणी महानगरपालिकेकडून फक्त मलमपट्टी केली जाते रस्त्यावर, परंतु या रस्त्यांची दुरावस्था जैसे ती तैसे आहे। परंतु या ठिकाणी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास डॉक्टर नसीम अन्सारी हे घरी परतत असताना वंजारपट्टी येथील सिराज हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर खड्डा पडल्याने दुचाकीचा टायर स्लिप झाल्याने या ठिकाणी त्यांचा कंटेनर खालचा दुर्दैवी असा मृत्यू झाला। परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत केली जात नाही, परंतु फक्त या ठिकाणी खड्डे भरले जातात, परंतु या रस्त्यांवर कुठल्याही प्रकारची व या ठिकाणी असलेल्या प्रशासन अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने नागरिकांचा संताप या ठिकाणी तीव्र होत आहे। त्याचप्रमाणे अशा ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे। हा तिसरा डॉक्टर असेल ज्याचा या ठिकाणी अपघातात मृत्यू झाला आहे। भिवंडी मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज। तर खड्ड्यांमुळे तोल गेला आणि ट्रकच्या टायर खाली चिरडून डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यांचा जीव गेलेला आहे। भिवंडीमधल्या या अपघात प्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे। भारतरत्न अब्दुल कलाम आझाद ब्रिज आहे त्याची रिपेअर करण्यासाठी महानगरपालिकेने घेतलं तेव्हा पोलिसला किंवा ट्रॅफिक पोलिसला कोणताही इंटिमेशन केला गेलेला नव्हता, म्हणून जे ट्रॅफिक जॅम झाला त्यामुळे लोकांचं फ्रस्ट्रेशन वाढलं आणि हा ॲक्सिडेंट झाला। महानगरपालिका याच्यासाठी 100% जबाबदार आहे, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी आहे।